साडू बसले ना आता साडू आले आणि माझ्या बहिणीची मस्करी करताय काय काय. परवा आम्ही गेलेलो थांबा साहेब, परवा आम्ही गेले होतो आईकडे दुपारी जेव्हा डॉक्टरकडे गेले, पण मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही आणि भाऊ नव्हते तेव्हा, आणि यांना काही करमे ना त्यांच्याशिवाय. ऑफिसला होते हा भाऊ आता हे बघ ऑफिस वरूनच आले इकडे डायरेक्ट. हा डबा खाऊन आणलाय ना. दीदी पडलीत ना म्हणून दीदीला बघायला आलेत. हे बघा आमच्याकडे पाऊस कसला धोधो चाललाय, भिंतीवरून पाणी बघा कसं एवढं पळत सुटलंय, नुसतं दिसतंय की नाही काय माहिती. याच्यामध्ये मी झूम केलं हे बघा, समोर आपले असे झाडांच्या समोर अशी भिंत आहे ती, पण बाकीचं मोकळं आहे. नुसता धूर झालाय बघा, एकदम धूर झालाय. बाहेर ढगफुटी होती ना, असे ढगफुटीसारखं झालंय तिकडे काळोख पूर्णपणे. मस्त आता झाडाला पण छान पाणी येतंय आतमध्ये, यांच्यावर पण येतंय बघ. विंडो बंद करावं लागणार आहे मला आज. भारी वाटतंय असं वातावरण. काल दिवसभर थोडा थोडा, पण आज सकाळपासून खूपच चालू झालं काय. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. असं काही ना, पहिली तर पावसाची क्लिप घेतली, तोपर्यंत माझं काही आवरलेलं नव्हतं आणि साहेबांचा नाश्ता वगैरे चालू होता. मी अशीच बाहेर तुम्हाला पावसाची क्लिप दाखवली आणि रात्रीवरच्या ताई वगैरे आलेल्या. तर मग त्यांना काय ॲपल वगैरे ऑरेंज असंच खाल्लं, कारण त्यांना फोन येत होता घरून. त्यांचे सोनं वगैरे ते काय ते गेल्याशिवाय जेवती नाही, दीदीला बघायला आलेले. मग थोडंसं रात्री हे केलं आणि मी खाली घेऊन गेले दीदीला इंजेक्शन द्यायला. एक इंजेक्शन द्यायचं राहिलं होतं अजून, ते दिलं. तर खाली गेलं तर तिथेच एक हे येतं ज्वेलर्स आपल्या आहेत, मी जिथं जाते नाही. त्या बुगड्या आत्तापर्यंत घातल्या नव्हत्या दीदीने, त्या तिला मग त्या रात्री बुगड्या घालून घेतल्या त्यांच्याकडून. आणि तिने एक नाकातलं घेतलं, रिंग आहे ना अशी डायमंडवाली एक रिंग घेतली, तर ती घातली. पण ती झोपली, तुम्हाला दाखवेल नंतर. मग पण एवढीशी रिंग तुम्हाला सांगते 8,800 रुपयाला दिली मला. ते इतकं महाग झालं. चला असू दे, कारण आता मी हेच नाकातलं घेतलं तेव्हा मला 3,600ला भेटलेलं. तर रिंग आहे म्हटलं, तिच्या आणि पैसे गेले तर घेतलं. मग तिच्यासाठी म्हटलं पडली वगैरे थोडीशी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीने खुश होईल जरा. तुम्हाला आवाज येत असेल तर मी ना प्रेमानंद महाराजांचं लाईव्ह चालू असं सत्संग ते लावून देत असते. फक्त कानाने आपण ऐकत राहायचं आणि काम करत राहायचं. सकाळचं प्रेमानंद महाराजांचं जे लाईव्ह चालू असतं, भजन मार्ग, भजन सार वगैरे असे त्यांचे चॅनल आहे, त्याच्यावर त्यांचं स्वतःचं असं लाईव्ह पूर्ण चालू असं. तर ते लावून द्यायचं. खूप चांगले विचार येतात, चांगलं सगळं काही पॉझिटिव्ह ऐकायला येतं. सगळं लावून द्या, कधी तुम्ही पण ट्राय करा. आणि दुपारच्या नंतर मग आता हे झालं यांचं संपलं की मग नंतर इंद्रजी महाराजांचं काम करता करता इंद्रजी महाराजांचं, म्हणजे असं हे करता करता आपण ऐकून तरी थोडंसं आपल्यावर काहीतरी एका चांगला परिणाम होतो त्या सगळ्या गोष्टींचा. तुम्हाला वेळ भेटत असेल तुम्ही पण असं लावून देत जा. मोबाईलवर घेऊन थोडी बसायचं, लावून द्यायचं, कारण आपलं का ऐकत राहायचं, काम करत राहायचं आपलं. देवपूजा वगैरे झाली. भाभी आज माझं लेट झालं आहे काम जरा, कारण थोडीशी आज आहे ना मी उशिरा उठले. आज मी 7:45ला उठले. काल खूप दमलेली, काल इकडं जा तिकडं जा झालं मला. दुपारनंतर पण कामं होते खूप, आणि काल तर ते गहू भाजायचे होतं तिथे पण राहून गेलं. मेथीचे लाडूचे काल खूप गोंधळ होता. तर बघा देवपूजा वगैरे झाली, फुलं आहेत आता तर छान वाटते. हे बघा अशी मस्त देवपूजा झालीत आपली. आता थोडे उशिराच केली ना आरामात, कारण साहेब वगैरे गेल्यानंतर मी आरामात घेते देवपूजेला. मग कधीतरीच करते लवकर, नाही तर कधीतरी. आता दिवे काही घासायला काढले आणि आता हे 2 काढायचे, कमी कमी तेल तूप घालून ठेवलं आहे आणि घासायला काढणार आहेत. मग तर अशी झाली ही देवपूजा. दूध साखरीचा नैवेद्य. पीताम्बरी और होएगा ना, 2 लाया था ना उधर है सहेली में, लगता है जो सामान रखा है बाहर उसमें पीतांबरीचं. बोलती भाभी आज आहे ना काय केलं, तिकडे बाहेर कपडे होते ना थोडेसे, काही भिजलेत. आता भाभीने आणले इकडे घरभर पसरून दिले तुम्हाला सांगते. तर तिकडे खूप गोंधळ आहे आज, का थोडे ओले झालेले ना हवेने, असं पाणी येतं तिकडे पायपांवर, तर म्हणून थोडेसे ओले झाले. आता भाभीने काढले आणि सुकायला टाकले. मी म्हटलं स्टँडवरच टाका आतमध्ये कपडे, काही हे नको. क्या क्या चाहिए और उसमें निकाल लो ना. सगळं ना जेवढं एक्स्ट्राचं सामान असतं ना किचनमध्ये जे लागणारं कपड्यांचं वगैरे सगळं तिकडं मोठ्या पिशव्या भरून ठेवलेल्या असं स्टोरेज त्या बाजूला आहेत तिकडं. तर चला आता ना पटापट मी
बनवायला घेते. काय बनवावं काय नाही काही सुचत नाही. यासाठी आहे ठरलेलं, पण आमच्यासाठी काय बनवावं ते काही कळत नाही. तर बघा आता किचनमध्ये येऊन आहे ना पीठ वगैरे लावून दिलं. पीठ भिजले चांगलं. बाबी फोन आहे असं छान पीठ भिजलं आणि कुकर ठेवला आहे. आता मला बनवायचे आहे यासाठी छोलेची रेसिपी खूप वेळा दिली आणि आमच्यासाठी दुसरी एक भाजी करायची आहे. आता थोडंसं तेल घातलं आहे, जरासं जिरं, तेजपान तोडून टाकायचं. आता लसूण वगैरे काही टाकत नाही ते मी, कारण वाटणाची भाजी तर त्यामध्ये लसूण वगैरे आहे. हे बघा एक कांदा एक टमाटा कापून घेतला आहे आणि कोथिंबीर धुवून ठेवली. कढीपत्ता नाही राहिला आहे. आणि झाडाचा आणायचं तर ती झोपलेली आहे तिकडे, जवळचं काही उघडत नाही. झाड छान झालं आता, फुटले मस्त आपलं पावसाने आहे छान झाले. आता कांदा टमाटा मी चांगला परतून घेते. आता कांदा थोडासा झाला त्याबरोबर टमाटा पण चांगला नरम करून घेते इथे आणि परतल्यानंतर कोथिंबीर कापून घालते. भाजीचं चाललंय काम, कपडे सुकायला टाक, लाद्या पूस काय काय चाललंय असं त्याचं. कांदा टमाटा मस्त परतला जात आहे. कांदा परतून घेतलाय. मीठ काही घातलं नव्हतं मी परतायला. अगदी थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर. छोल्याच्या भाजीला ना धना पावडर नक्की टाकायचं. यामध्ये अर्धा चमचाच काश्मीरी पावडर आहे, तेवढी टाकली अर्धा चमचाभर. एक चमचा आपला कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला आहे. जो सगळे गरम मसाले कांदा खोबरा आहे त्यामध्ये तो घातलं. थोडंसं आता इथे पाणी घालते, नाही तर मसाले करपत. जरासं पाणी आणि एक चमचाभर वाटर, कारण एकट्याचीच भाजी त्याची, आम्हाला दुसरी भाजी करायची म्हणून. कारण छोले आम्हाला तिघांना पण आवडत नाही. सगळे मसाले असे मस्त मिक्स झालेत. मी ना रात्री चिप्स वगैरे खाल्ले तेव्हा थोडंसं माझा घसा पॅक वाटायला लागला आणि सकाळी साहेबांवर थोडंसं ऑरेंज खाल्लं मी. मसाल्याचा मस्त परतला. त्रास नाही आहे पण असं वाटतं का आवाज पॅक येते. त्याबरोबर आता छोले टाकून देते. चांगले धुवून ठेवलेत मी. तुम्हाला बोलले ना आज माफीचं, पण रात्री मला खूप म्हणजे खूप उशीर झालेला सगळे कामं आवरेपर्यंत. तर मी जे हाताला लागलं पटकन ते भिजायला टाकून दिलं. म्हणजे राजमा आता उद्या परवा बनवायचं. एक चमचा मीठ, वाटणामध्ये मीठ आहे आणि आपल्या मसाल्यांमध्ये पण थोडंसं मीठ असतं. जो कांदा लसूण मसाला आहे त्यामध्ये मीठ असते. मस्त असे मसाल्यांमध्ये असे छान परतून घ्यायचे. आणि गरम पाणी, आणि कडधान्याला तर आवश्यक गरमच पाणी घालणं. आणि या पावसाच्या दिवसात गरम पाणी टाकलं तर भाज्या जरा थोड्याशा चविष्ट होतात. आता हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे. मी काय करते, कुकर गरम ठेवून दिला ना किंवा कढई, मी असं एक तांब्यावर पाणी गरमच करून घेते. आणि मला तांब्याच्याच अंदाजाने पाणी घालावं लागतं भाज्यांना. म्हणजे मला त्यांचा अंदाज आलेला आहे पिठाला भाज्यांना. ग्लासाने वगैरे नाही अंदाज येत मला, तांब्याचाच येतोय ना, म्हणून तुम्हाला नेहमी दाखवत असते की मी पाणी गरम करून ठेवले तांब्यामध्ये. एक तांब्या पण पाणी नाही घातलं, एवढं पाणी म्हणजे अर्ध्या तांब्याला वरती टाकले तिथे. आता याच्या ना 5 ते 6 शिट्या करून घेणार आहे मी, 6 तरी. आणि इथं लगेच तिकडे ठेवून इथं दुसरी भाजी टाकते. आता कुकर इकडे या साईडला ठेवलाय. या कढईत ना मी रात्री पापड तळलेले होते, तर तीच कढई तशी झाकून ठेवलेली. ती आपल्या बाजूच्या ताई ना तिकडच्या काकी, शिट्टी येत होते म्हणून मी बोलत नव्हते. जिरं मोहरी टाकली, तडतडली चांगली. लसूण, कोथिंबीर, इथे ना एकदम थोडीशी हळद, जराशी हळद आणि अर्धा चमचा धना पावडर.
गव्हाच्या शेंगा आहे, गावच्या आहेत, गावच्या शेंगा. आता 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर झाले. आता अजून 3 आहे बारीक गॅसवर करणार आहे तिथे, म्हणून गॅस बारीक केला तिथे. सासूबाईने दिलेलं होतं ना, अजून आहे थोडेसे निवडलेले होते ना, काळ्या पडतात. निवडून ठेवले तर काळ्या पडतात, म्हणून लगेचच वापरायला घ्यायचं. चमच्याभर मीठ घातले. आता हे थंडच पाणी, या भाजीला काही मी गरम पाणी नाही घेतलंय. आता हे सगळं असं ना फोडणीचं आणि मिठाच्या याच्यामध्ये शिजू देणार आहे. थोड्याशा हे शिजू देते आणि याच्यामध्ये वाटायला जे पाहिजे ते काढते मी, जे टाक. तर बघा हे झाकण ठेवून असं हे ठेवले म्हणजे जास्त तेलाचं उडून नाही जाणार. ऑलरेडी तळलेलं तेल आहे तर ते कमीच दिसणार आहेत. आता हे वाटण्यासाठी मी घेतलेत बघा थोड्याशा मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, जिरं आणि कोथिंबीर. हे सगळं पाणी घालून बारीक करून घेणार आहेत. तर बघा अगदी मस्त बारीक गॅसवर मी अशी ही गवारी अशी शिजवून घेतली. थोडंसं पाणी घातलेलं त्याच्यामध्ये एकदम मस्त शिजली, छान शिजली. आता वरतून मी वाटण जे मी वाटून ठेवले पाणी घालून वाटलेले. ही जी काट्याची गवार आहे ना, हीच फक्त अशी ग्रेव्ही केली तर चांगली लागते. आणि जी मोठी मोठी भेटते ना, तर ती तर शक्यतो मी आता हल्ली आणतच नाही अजिबात. माझं स्वतःच बाजारात जाणं नाही होतं. साहेब काय जे आणून देतील ना तेच बनवावं लागतंय मला तर जायलाच होत नाही आहे. किती दिवस झाले गेलेच नाही मी, वटपौर्णिमेपासून बाजारात नाही गेले. माझं ना पावसाचं पाणी लागलं ना पायांना तर खाज वगैरे सुटते, म्हणून मला जमत नाही. आणि अशी कशीच आहे बरोबर, जाते तर गाडीवर जाते, गाडीवर येते, त्याने काही इतका प्रॉब्लेम येत नाही मला. तर एक तांब्याला कमी पाणी घातलं आहे आणि मस्त ग्रेव्ही केली अशी पातळसर भाजी. एकदम घट्ट नाही चांगली लागत. ही गावठी गवारची आहे ना काट्याची, ही अशी पातळसर भाजी मस्त लागते. ते कडलेलं तेल होतं, तुम्हाला पेज बोली जास्त दिसत नाही. चमचा घेते. तिकडे याचं आपलं हे झालेत छोलेचं कुकर झालंय. अशी पातळसर बस एवढी, याच्यापेक्षा घट्ट बी नको पातळ पण नको. आता याला म्हटलं गॅसवर तर ठेवते, आरामात उकळी येत राहील. मी चपात्या करायला घेते. भाभी खाली गेलीत आता. तर आता इथं झालंय माझं सगळे कामं करून. भाभी आवरत होती म्हणून मग जरा तिकडचे कामं करत होते. कपडे सुकायला टाकले सगळे, तिकडे त्या बाजूला पसारा दिसत होता, मग जरा आवरला तो. भाभी सगळं आवरून गेलीत आणि तुम्हाला दाखवलेलं तर मी छोलेची भाजी कुकरमधून काढून घेतली. अजून यश काय जेवायला आला नाही आहे, तर अशी लपथपी त्याला छोलेची भाजी केली. आणि आम्हाला ही गवारीच्या शेंगा, पातळ अशा गवारीच्या शेंगा, देवाचा नैवेद्य वगैरे ठेवून दिला आहेत मी. आणि चपाती. आता थोडासा गरम गरम भात लावायचं आहेत. चपात्या वगैरे झाल्या. इकडे भाभीने हे दिवे वगैरे सगळे घासून घेतले. 8 दिवसातून 2 वेळा मी भाभीकडे दिवे काढून देत असते. पितांबरीने घासते भाभी बघा, चकाचक निघतात एकदम. तर आता हे मला पुसून ठेवायचे, नाही तर ना याला असे पाण्याचे डाग पडतात. हे पुसून घ्यायचं मला सगळं. हे बघा भांडे बिंडे किचन सगळं आवरलेलं आहेत, स्वच्छ झालेत. भाभी एकदम चकाचक घर करून जाते आपलं. पुन्हा यायचं काहीतरी आता पार्सल आले. काही नाही तर दुसरं असं काही मागवत नाही नेहमीसारखा. ट्रॅक वगैरे मागवले, कारण आता पावसामध्ये ओलं होतो. जेवायला जण आलाच नाही आज, पाऊस चालू होता ना तर आला नाही जेवायला. आणि मी आत्ता बोलले ते जरा थोडेसे लाडू आता संपलेत, लाडूची तयारी करेल, गहू भाजल. पण असं वाटतं पावसाचं मस्त वातावरण आहे, जरा थोडासा आराम करा. साहेब काही जेवायला येते नाही येते माहिती नाही, काल पण नव्हते आले. काल असेच सकाळी गेले, नंतर ते भाऊ आलेले पेढे वगैरे घेऊन, ते आले. आणि जे गेले तर कल्याणला गेले तर ते रात्रीच आले 9 वाजता. मध्ये दिलं वगैरे इंजेक्शन वगैरे द्यायला मीच गेले खाली. तिथे अजून झोपेला. आज जाणार आहे, काल नाही गेली. काल जायचं बोलली होती, पण मॅनेजरला फोन केला ऑफिसमध्ये, तर बोललं चालेल. कारण ते पाठवलं ना एक्सरे वगैरे, तिचा रिपोर्ट आणि जे गोळ्या औषधांचे, तर बोललं चालेल ठीक आहे, नको येऊ आराम कर, पण आज जावंच लागेल. कालचा दिवस ॲडजस्ट केला आहे त्यांनी, आज नाही आहे, तर आज तिला जायला लागेल. पण आता पाऊस उघडला आहे, पण संध्याकाळी पप्पाच नेऊन सोडतील कदाचित, कारण तिला आता गाडी चालवता नाही येते.
वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आता ते बोलत होते नवीन गाडी घेतो, तर ती बोली नका घेऊ, हिलाच बनवा. मला नंतर दुसरी वेगळ्या पद्धतीची गाडी घ्यायची, हिलाच फक्त थोडं बनवून घ्या, कारण त्याशी ना बरंच नुकसान झालं गाडीचं. पण आता पाऊस उघडला नाही, तर सकाळी ना काही दिसत नव्हतं समोर, अजिबात काही दिसत नव्हतं. बाबी एवढ्या पावसात आली, कपडे पण भिजले. आज तिकडे त्या बाजूला कपडे होतेत ना वरती असे, तर ते हवेने असं पाऊस येऊन येऊन कपडे भिजले. आज फक्त पिठाचं इथं ठेवलं आहे, बाकी काही नाही, सगळं तिकडंच ठेवलं पोळपट वगैरे. मला थोडेसे ना असे झाडं आणायचे जास्वंदाचे वगैरे, पण इतका वेळ होतोय काम करूपर्यंत, आणि याच्यानंतर नाही आवडत खाली जायला वगैरे, असं वाटतं नको. आणि संध्याकाळी तर मग काही ना काही चालतंय. आज दिदी डबा बनवून द्यावा लागेल. आता मी थोडासा गरम गरम भात लावते, आणि संध्याकाळी दिदीला काय वाटतं बघू. खिचडी भात नेती की डाळ भात बोलती, कारण चपाती नेतच नाही डब्याला. चला आता बघू, आता याच्या पुढं काय रुटीन होते, भेटते तुम्हाला नंतर. मग तोपर्यंत वसरत आहे ना श्री स्वामी समर्थ.